नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील केवल प्रयोगी अव्यय यावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये केवल प्रयोगी अव्यय व केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार यावर आधारित विविध प्रकारचे 60 प्रश्न दिलेले आहे। त्याचबरोबर त्यांची उत्तरे सुद्धा दिलेली आहे। या प्रश्नांची उत्तरे सोडवण्यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ दिलेला आहे। त्या वेळेमध्ये उत्तरांचा पर्याय आपल्याला कमेंटमध्ये पाठवायचा आहे। केवल प्रयोगी अव्यय व केवल प्रयोगी अव्ययांचे प्रकार यावर आधारित वर आय बटन मध्ये व्हिडिओ दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, शाबास हे कोणते अव्यय आहे? पर्याय अ उभयान्वयी, ब क्रियाविशेषण, क शब्दयोगी, ड केवल प्रयोगी। आपला वेळ सुरू होतो आता। उत्तर ड केवल प्रयोगी। रिकामी जागा, सुंदर चित्र आहे हे। रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल? अ वा वा, ब वा, क उ, ड आहाहा। उत्तर ब वा। देवारे या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। अ स्वीकारदर्शक, ब आश्चर्यदर्शक, क शोकदर्शक, ड यापैकी नाही। उत्तर ब आश्चर्यदर्शक। खालीलपैकी कोणते हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही? अ वाह वाह, ब आहाहा, क जी, ड ओहो। उत्तर क जी। या पर्यायामध्ये वा वा, आहाहा आणि ओहो हे केवल प्रयोगी अव्यय हर्षदर्शक आहे, तर जी हे केवल प्रयोगी अव्यय स्वीकारदर्शक आहे। अबब या उद्गारातून कोणती भावना व्यक्त होते? अ दुःख, ब संमती, क विरोध, ड आश्चर्य। उत्तर ड आश्चर्य। छी किती घाणेरडा आहेस तू या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। अ तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय, ब शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय, क आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय, ड हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय। उत्तर अ तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय। रिकामी जागा, पाय भाजला माझा। रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल? अ अरे रे, ब बाप रे, क अगाई, ड ओहो। उत्तर क अगाई। हाय हाय मोठा विषप्रयोग आहे हा। या वाक्यात अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा। अ शब्दप्रयोगी, ब क्रियाविशेषण, क उभयान्वयी, ड केवल प्रयोगी। उत्तर ड केवल प्रयोगी। वाह वाह खूप छान झाले। अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। अ शोकदर्शक, ब आश्चर्यदर्शक, क हर्षदर्शक, ड प्रशंसादर्शक। उत्तर क हर्षदर्शक। खालीलपैकी कोणते शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही? अ अगाई, ब छान, क शिवशिव, ड हाय। उत्तर ब छान। या पर्यायामध्ये अगाई, शिवशिव, हाय हे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे आणि छान हे प्रशंसादर्शक
केवल प्रयोगी अव्यय आहे. छे या उद्गारातून कोणती भावना व्यक्त होते? अ. कौतुक, ब. विरोध, क. संमती, ड. प्रशंसा. उत्तर ब. विरोध. विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखा. अ. धिक, शी, ब. गप, चूप, गुपचूप, क. अरे रे, आई ग, हाय हाय, ड. छे, छट, उहू. उत्तर क. अरे रे, आई ग, हाय हाय. रिकामी जागा किती उंच ही इमारत. रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल? अ. अरेच्चा, ब. ओहो, क. आ, ड. बापरे. उत्तर ड. बापरे. आई ग, पायात काटा रुतला माझ्या. अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. शोकदर्शक, ब. प्रशंसादर्शक, क. हर्षदर्शक, ड. आश्चर्यदर्शक. उत्तर अ. शोकदर्शक. खालीलपैकी कोणते आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही? अ. अहो, ब. ओहो, क. अरे बापरे, ड. अगबाई. उत्तर अ. अहो. या पर्यायामध्ये ओहो, अरे बापरे, अगबाई हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे आणि अहो हे संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. खालीलपैकी कोणता केवल प्रयोगी अव्यय विरोधदर्शक, तिरस्कारदर्शक, संमतीदर्शक म्हणून वापरल्या जाते? अ. वाहवा, ब. इश्श, क. छान, ड. ओहो. उत्तर ब. इश्श. रिकामी जागा काय ही दुर्दशा झाली आहे त्याची. या वाक्यात योग्य केवल प्रयोगी अव्यय लिहा. अ. अबब, ब. वाहवा, क. शी, ड. अरेरे. उत्तर ड. अरेरे. रिकामी जागा किती उंच मनोरा. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. अ. अबब, ब. अरेरे, क. अयाई, ड. इश्श. उत्तर अ. अबब. ओहो, तू चांगला खेळ. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. अ. क्रियाविशेषण, ब. उभयान्वयी, क. शब्दयोगी, ड. केवल प्रयोगी. उत्तर ड. केवल प्रयोगी. अबब किती उंच इमारत आहे. अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. शोकदर्शक, ब. प्रशंसादर्शक, क. हर्षदर्शक, ड. आश्चर्यदर्शक. उत्तर ड. आश्चर्यदर्शक. खालीलपैकी कोणते विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही? अ. अह, ब. छे छे, क. उ, ड. हा. उत्तर ड. हा. या पर्यायांमध्ये अह, छे छे, उ हे विरोधदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे आणि हा हे स्वीकारदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. शाबास या उद्गारातून कोणती भावना व्यक्त होते? अ. तिरस्कार, ब. विरोध, क. कौतुक, ड. आश्चर्य. उत्तर क. कौतुक. हा साप फार मोठा आहे. या वाक्याचे उद्गारार्थी वाक्य बनवा. अ. बापरे, किती मोठा हा साप. ब.
बापरे, साप फार मोठा आहे. क. अबब, किती मोठा हा साप. ड. बापरे, किती मोठा साप आहे. उत्तर अ. बापरे, किती मोठा हा साप. रिकामी जागा. छान अक्षर आहे तुझे. रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल. अ. वा वा. ब. छान. क. ठीक. ड. अच्छा. उत्तर अ. वा वा. छे, मला आवडत नाही ते. अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. शोकदर्शक. ब. संबोधनदर्शक. क. हर्षदर्शक. ड. विरोधदर्शक. उत्तर ड. विरोधदर्शक. खालीलपैकी कोणते तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही. अ. हुडूत. ब. धिक. क. ठीक. ड. शी. उत्तर क. ठीक. ठीक हे प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्ययांमधून रिकामी जागा ही भावना व्यक्त होते. अ. विरोध. ब. तिरस्कार. क. संमती. ड. स्तुती. उत्तर ड. स्तुती. अरेच्चा, हा रघु माझा बालमित्र. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय ओळखा. अ. अरेच्चा. ब. हा. क. रघु. ड. माझा. उत्तर अ. अरेच्चा. रिकामी जागा. असे काम केलेस तर. रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल. अ. जी हां. ब. हाँ जी. क. अच्छा. ड. शाबास. उत्तर क. अच्छा. संपत्ती मिळवावी पण परोपकार करा. या वाक्यात असलेला अव्ययाचा प्रकार निवडा. अ. केवल प्रयोगी. ब. उभयान्वयी. क. शब्दयोगी. ड. क्रियाविशेषण. उत्तर अ. केवल प्रयोगी. अच्छा, येतो मी. अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. संमतीदर्शक. ब. संबोधनदर्शक. क. प्रशंसादर्शक. ड. आश्चर्यदर्शक. उत्तर अ. संमतीदर्शक. खालीलपैकी कोणते प्रशंसादर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही. अ. हत. ब. वाहवा. क. फक्कड. ड. खाशी. उत्तर अ. हत. हत हे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो. अ. तुच्छता. ब. तिरस्कार. क. आश्चर्य. ड. विरोध. उत्तर ड. विरोध. अरेच्चा या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. अ. संमतीदर्शक केवल प्रयोगी अव्यय. ब. आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. क. शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. ड. हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. उत्तर ब. आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. रिकामी जागा. हे काम मी मुळीच करणार नाही. रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल. अ. हॅट. ब. उं. क. अरेरे. ड. हत. उत्तर अ. हॅट. वा वा, किती स्वादिष्ट जेवण आहे. अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ. संमतीदर्शक. ब. संबोधनदर्शक. क.
प्रशंसादर्शक, ड आश्चर्यदर्शक. उत्तर क प्रशंसादर्शक. खालीलपैकी कोणते स्वीकारदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही? अ अच्छा, ब अरेच्चा, क बरे, ड हा. उत्तर ब अरेच्चा. अरेच्चा हे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. अहाहा या उद्गारातून कोणती भावना व्यक्त होते? अ प्रशंसा, ब आनंद, क कौतुक, ड शोक. उत्तर ब आनंद. आश्चर्य, आनंद, खेद अशा मनोधर्माचा उल्लेख येतो तेव्हा वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह येते? अ उद्गारवाचक, ब प्रश्नचिन्ह, क स्वल्पविराम, ड पूर्णविराम. उत्तर अ उद्गारवाचक. रिकामी जागा किती घाणेरडी पाल ही. रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल? अ हुड, ब शी, क थू, ड धिक. उत्तर ब शी. अबब केवढे घनदाट जंगल हे या वाक्यातील शब्दाची जात ओळखा. अ क्रियाविशेषण, ब उभयान्वयी, क केवल प्रयोगी, ड यापैकी नाही. उत्तर क केवल प्रयोगी. अग चल लवकर अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ विरोधदर्शक, ब तिरस्कारदर्शक, क आश्चर्यदर्शक, ड संबोधनदर्शक. उत्तर ड संबोधनदर्शक. खालीलपैकी कोणते संबोधनदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही? अ अग, ब ए, क अरे, ड अरेरे. उत्तर ड अरेरे. अरेरे हे शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्ययांमधून रिकामी जागा ही भावना व्यक्त होते. अ दुःख, ब आनंद, क आश्चर्य, ड प्रशंसा. उत्तर ब आनंद. केवल प्रयोगी असणारे वाक्य ओळखा. अ अरेच्चा हे तर माझेही शिक्षक. छत्रपती शिवाजी महान राजे होऊन गेले. क घरासमोर विहीर आहे. ड दिवसभर ऊन रणरणत होते. उत्तर अ अरेच्चा हे तर माझेही शिक्षक. रिकामी जागा तू येशील का माझ्या बरोबर? रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल? अ अरे, ब अहो, क बा, ड अग. उत्तर ड अग. गप अभ्यास कर अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ विरोधदर्शक, ब मौनदर्शक, क आश्चर्यदर्शक, ड संबोधनदर्शक. उत्तर ब मौनदर्शक. खालीलपैकी कोणते मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय नाही? अ चूप, ब चिप, क धिक, ड गुपचिप. उत्तर क धिक. धिक हे तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहे. पुढीलपैकी उद्गारवाची अव्यय ओळखा. अ परंतु, ब शिवशिव, क शिवाय, ड त्यापेक्षा. उत्तर ब शिवशिव. अरे रे या उद्गारातून कोणती भावना व्यक्त होते? अ
प्रशंसा, ब आश्चर्य, क कौतुक, ड शोक. उत्तर ड शोक. शोक याचा अर्थ दुःख. रिकामी जागा अजिबात बोलू नकोस. रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल? अ अग, ब छे, क शी, ड चूप. उत्तर ड चूप. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना रिकामी जागा म्हणतात. अ क्रियाविशेषण, ब केवल प्रयोगी, क शब्दयोगी, ड उभयान्वयी. उत्तर ब केवल प्रयोगी. छी किती घाणेरडी मुलगी ही. अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ शोकदर्शक, ब तिरस्कारदर्शक, क हर्षदर्शक, ड विरोधदर्शक. उत्तर ब तिरस्कारदर्शक. केवल प्रयोगी अव्यये रिकामी जागा असतात. अ भावनाप्रधान, ब कल्पनाप्रधान, क विचारप्रधान, ड वास्तवप्रधान. उत्तर अ भावनाप्रधान. केवल प्रयोगी अव्यये ही भावनाप्रधान असतात. खालीलपैकी कोणते व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय नाही? अ आता, ब आपला, क बापडा, ड म्हणे. उत्तर अ आता. या पर्यायांमध्ये आपला, बापडा, म्हणे ही व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत, कारण या अव्ययांमधून कोणताही भाव व्यक्त होत नाही, तरीही ती वाक्यामध्ये वापरल्या जातात, म्हणून ती व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहेत. आणि या पर्यायामधील आता हे केवल प्रयोगी अव्यय पालुपदे किंवा पादपूर्णार्थक केवल प्रयोगी अव्यय आहे. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय योजिले आहे? अ बापरे भूकंप तर झाला, ब अरे रे फार वाईट झाले हे, क पण मन स्वस्त राहीना, ड अबब किती उंच मनोरा हा. उत्तर ब अरे रे फार वाईट झाले हे. रिकामी जागा मलाही तेच म्हणायचे होते. रिकाम्या जागी कोणते केवल प्रयोगी अव्यय येईल? अ हा, ब छे, क शाबास, ड गप. उत्तर अ हा. मी आपला काय बोलणार? अधोरेखित केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. अ व्यर्थ, ब सर्वनाम, क नाम, ड विशेषण. उत्तर अ व्यर्थ. या वाक्यामधील आपला हे व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय आहे. खालीलपैकी कोणता केवल प्रयोगी अव्यय हर्षदर्शक व आश्चर्यदर्शक म्हणून वापरल्या जाते? अ वाहवा, ब ईश, क छान, ड ओहो. उत्तर ड ओहो. शोकदर्शक केवल प्रयोगी अव्ययांमधून रिकामी जागा ही भावना व्यक्त होते. अ आनंद, ब आश्चर्य, क दुःख, ड प्रशंसा. उत्तर क दुःख. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून पाठवा. धन्यवाद.